आणि सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा 100 हेडलाईन्स मधून। ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या नाशिकमधील निवासस्थानाबाहेरील पोलीस बंदोबस्त वाढवला। भुजबळांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात घेतलेल्या भूमिकेवरून प्रशासन अलर्ट। नागपूरमध्ये सुरू असलेल्या ओबीसी महासंघाचं साखळी उपोषण मागे। ओबीसी मंत्री अतुल सावे यांच्या भेटीच्या नंतर उपोषण मागे। ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांच्याकडून उपोषण मागे घेत असल्याची घोषणा। सरकारकडून ओबीसींच्या 12 मागण्या मान्य। ओबीसी वसतिगृहासाठी नागपूरमध्ये 2 इमारती उपलब्ध करणार। ओबीसी मंत्री अतुल सावे यांचं आश्वासन। हैदराबाद गॅजेटमुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही। ओबीसी आंदोलकांच्या भेटीच्या वेळेला मंत्री अतुल सावे यांचं वक्तव्य। ओबीसी आर्थिक विकास महामंडळाच्या मागण्यांच्या संदर्भात सरकार सकारात्मक असल्याची अतुल सावेंची प्रतिक्रिया। ओबीसींसाठी 18 आर्थिक विकास महामंडळ, प्रत्येक महामंडळांना 50 कोटींचा निधी। मंत्री अतुल सावे यांची माहिती। याआधी दिला जात होता 5 कोटींचा निधी। ठाण्यामधील शहापूर तालुक्यामध्ये ओबीसी समाजाकडून शिवतीर्थावरती साखळी उपोषण सुरू। सरकारनं मराठा आंदोलनाच्या संदर्भात काढलेल्या जीआरचा समाजाकडून निषेध। सरकार मराठा आणि ओबीसींमध्ये भांडण लावू इच्छित आहे का, असाही सवाल। मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण मिळाल्यामुळे ओबीसी समाज आक्रमक झालाय। मोटरसायकल रॅली काढत ओबीसी आंदोलकांनी निषेध व्यक्त केला। जीआरची प्रत मंत्र्यांना दाखवत नसतील तर भुजबळांनी मंत्रिमंडळामध्ये राहून अर्थ नाही। हरिभाऊ राठोड यांचं वक्तव्य। आपण ओबीसींना न्याय देऊ शकत नसाल तर मंत्रिपदाचा राजीनामा द्या आणि ओबीसींचं नेतृत्व करा, असा सल्ला सुद्धा राठोड यांनी भुजबळांना दिला। छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे यांनी गॅलेक्सी रुग्णालयामध्ये जाऊन मनोज जरांगेंची भेट घेतली आहे। आंदोलनाच्या नंतर जरांगेंवरती सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। उद्योगपती गौतम अदानी यांनी शरद पवारांची भेट घेतली। मुंबईतल्या सिल्वर ओक या पवारांच्या निवासस्थानी या दोघांची भेट झाली आहे। सिडकोच्या 5000 कोटींच्या जमीन घोटाळ्याची उच्चाधिकार समितीकडून दखल। मुख्य सचिवांना पत्र लिहून चौकशीचे निर्देश। आमदार रोहित पवार यांची एक पोस्ट करत माहिती। पोस्टमध्ये सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांना टोला। धर्माच्या आधारावरती टाउनशिपची मानवाधिकार आयोगाकडून दखल। मानवाधिकार आयोगानं राज्य सरकारकडे मागवला अहवाल। हलाल लाईफस्टाईल टाउनशिपवरून आयोगाचे सवाल। धर्मावरती आधारित टाउनशिप उभारून भेद निर्माण केल्याचा आरोप आहे। मुंबईत आंदोलन करताना मार्गदर्शक सूचना काढली पाहिजे। मिलिंद देवरा यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र। मराठा आंदोलनाच्या नंतर मिलिंद देवरा यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र। मुंबईमध्ये मराठी माणूस न्याय मागण्यासाठी एकवटला, याची पोटदुखी उघड झाली आहे। संजय राऊत यांची मिलिंद देवरा यांच्या पत्रावरती टीका, तर मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावरती बाळासाहेबांचा फोटो वापरणं बंद करा, राऊतांचं वक्तव्य। कारखाने अधिनियमामधील दुरुस्तीला मंत्रिमंडळाची मान्यता। आता दिवसाला 9 तासांच्या ऐवजी 12 तास काम करण्याची तरतूद। त्यामुळे कामगारांना अधिकचा आर्थिक फायदा होईल। मात्र मंत्री आकाश फुंडकर यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। करमाळ्याच्या आयपीएस अधिकारी अंजली कृष्णा यांना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी फोन केला। फोनवरून त्यांना ओळखता आलेलं नाहीये। रागावलेल्या अजित पवार यांनी त्यांना खडेबोल सुनावले। थेट त्यांना व्हिडिओ कॉल सुद्धा केला। मुरुम उचलण्याच्या मुद्द्यावरून सोलापूरच्या कुर्डू गावामधील नागरिक आणि अंजली कृष्णा यांच्यामध्ये शाब्दिक जुगलबंदी रंगली होती। सिंधुदुर्गच्या कुडाळ नगरपंचायतीमधील भाजपच्या 6 नगरसेवकांचं निलंबन। शिवसेनेच्या कार्यक्रमात उठबस असते, शिवाय त्यांनी भाजपच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याचं म्हणत जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी या नगरसेवकांना निलंबित केलंय। सिंधुदुर्गामध्ये भाजपचे सगळे निर्णय खासदार नारायण राणे हेच घेतात, त्यामुळे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केलेलं निलंबन आम्ही मानतच नसल्याची निलेश राणेंची प्रतिक्रिया। नारायण राणे यांनी निलंबन केल्यावरच ते मान्य करू, अशी सुद्धा एक्सपोस्ट। दिशा समितीच्या बैठकीमध्ये खासदार ओमराजे निंबाळकर आक्रमक झाले। अधिकाऱ्यांना त्यांनी फैलावर घेतलंय। संविधानापेक्षा तुम्ही मोठे झालायत का, असं म्हणत त्यांना धारेवरती धरलंय। मनसेमधून अकालपट्टी झालेल्या वैभव खेडेकरांचा भाजपमधला प्रवेश लांबणीवर। आज रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश होणार होता। नंदुरबारमधल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षांसह अनेक सरपंच आणि कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश।
भाजपचे प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, जिल्हाध्यक्ष निलेश माळी यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. नागपूरच्या सोलार एक्सप्लोझिव्ह कंपनीमध्ये झालेल्या स्फोटामुळे लोखंडी मशीनचे मोठे तुकडे हे महामार्गावरती जाऊन कोसळले. वजनदार तुकडे इतक्या लांब फेकले गेल्यामुळे या स्फोटाची भीषणता समोर येते. स्फोट झालेल्या बाजारगाव कंपनीला बच्चू कडू यांनी भेट दिली आहे. थातूरमातूर कारवाई नको तर कंपनीच्या एमडीवरती गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, बच्चू कडूंची मागणी. कारवाई न झाल्यास एमडीच्या घरात घुसून मारण्याचा सुद्धा इशारा. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्याकडून सोलार ब्लास्ट झालेल्या ठिकाणाची पाहणी. जखमींची सुद्धा अनिल देशमुख यांनी विचारपूस केली आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रारूप प्रभाग हा रचना जाहीर करण्यात आली आहे. 78 नगरसेवकांसाठी एकूण 20 प्रभागांची प्रारूप प्रभाग रचना जाहीर. आज ना उद्या सत्तेची बाजू पलटून काँग्रेस सत्तेवरती येईल. काँग्रेसच्या मेळाव्यामध्ये विश्वजित कदम यांनी व्यक्त केला विश्वास. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला चांगलं यश मिळेल असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. परभणी महानगरपालिकेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर. 2017च्या निवडणुकीच्या नुसारच ही प्रभाग रचना असेल. परभणी शहरामध्ये एकूण 16 वॉर्ड असून 65 प्रभाग असतील. अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठीची प्रारूप प्रभाग रचना जाहीर. 17 प्रभागांसाठी 68 जागेवरती निवडणूक होणार असून 4 सदस्यांचा प्रभाग असणार आहे. आगामी मनपा निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या विभाग रचनेच्या प्रारूप आराखड्यावरून नागरिकांकडून आक्षेप घेतला जातोय. आतापर्यंत 559 जणांनी आपल्या हरकती नोंदवल्या. नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग रचनांच्या हरकतींसाठी आजचा अखेरचा दिवस आहे. आतापर्यंत 74 हरकती प्रशासनाकडे प्राप्त. 13 दिवसांमध्ये 74 हरकती प्राप्त. 22 ऑगस्टला झाली होती नाशिक महानगरपालिकेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर. मालेगाव महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलंय. एकूण 21 प्रभाग निश्चित करण्यात आले. 2017 मधील साधारण रचना कायम. नागरिकांच्या हरकती आणि सूचना सादर करण्यासाठी 15 सप्टेंबरपर्यंत मुदत आहे. मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना निश्चित. राज्य निवडणूक आयोगाच्या अधिसूचनेनुसार असतील एकूण 24 प्रभाग. 23 प्रभाग 4 सदस्यीय तर 1 प्रभाग 3 सदस्यीय असणार आहे. गणेशोत्सवाच्या निमित्तानं आमदार अमोल खताळ आणि आमदार सत्यजित तांबे यांनी एकत्रित आरती केली आहे. 2 आमदारांनी हाताला हात लावून केलेल्या आरतीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. धाराशिवच्या परांडा तालुक्यामधील सिरसाव गावामध्ये बॅनरवरून सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जातोय. गणराया, सरकारला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची सुबुद्धी दे अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले. सोन्याच्या दरामध्ये मोठी वाढ होतीये. गेल्या 2 दिवसांमध्ये सोन्याच्या दरात 2500 रुपयांची वाढ. सोन्याच्या दरानं जीएसटीसह 1,07,000 रुपयांचा टप्पा गाठलाय. अमेरिकेच्या टॅरिफचा हा सगळा परिणाम आहे. आणखी दरवाढीचा अंदाज असल्यामुळे सोनं खरेदीसाठी गर्दी होतीये. गगनबावडा घाटामध्ये मोठ्या प्रमाणावरती दरड कोसळल्यामुळे सध्या वाहतूक बंद आहे. दरड हटवण्याचं काम सुरू आहे. संध्याकाळी 4 वाजेपर्यंत ही दरड हटवली जाईल. त्यामुळे वाहतूक बंद करून पर्यायी मार्ग सध्या सुरू आहे. मागच्या 4 दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाची पालघर जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा हजेरी. सध्या कोसळत असलेला पाऊस भाताच्या पिकासाठी पोषक आहे. पावसाचा जोर आणखी वाढला तर पिकांना धोका निर्माण होऊ शकतो. वसई विरारमध्ये सकाळपासून पडणाऱ्या पावसामुळे सखल भागामध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे. नालासोपाऱ्यामधल्या काही सखल भागामध्ये आता पाणी साचलंय. काही ठिकाणी पाऊस ओसरलेला असला तरी सुद्धा पैनगंगा नदी अद्यापही खवळलेली दिसतेय. नदीला अद्यापही पूरसदृश्य पाणी आहे. आज सकाळची सहस्त्रकुंड धबधब्यावरची ही दृश्य आपण पाहतोय. वाशिम जिल्ह्यामध्ये सतत बरसत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यामधील नदी नाले ओसंडून वाहत आहेत तर अनेक ठिकाणी धबधबे सुद्धा प्रवाहित झाले. मानोरा तालुक्यामधील रतनवाडी प्रकल्प ओव्हरफ्लो झालाय. धबधब्यावरती आनंद घेण्यासाठी नागरिकांची गर्दी होतीये. नाशिकमधलं गिरणा धरण 95% क्षमतेनं भरलंय. गिरणा नदीमध्ये 28,316 लिटरनं सध्या पाण्याचा विसर्ग सुरू आहे. बुलडाण्यामधील येळगाव धरण सुद्धा ओव्हरफ्लो. धरणामधील स्वयंचलित गोडबोले दरवाजामधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
बुलडाणा शहराची वर्षभराची पाण्याची चिंता आता मिटली आहे. बुलडाणा जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सोयाबीनचं पीक धोक्यात आलंय. अनेक ठिकाणी शेतांमध्ये पाणी साचलंय. सोयाबीनची वाढ खुंटली आहे, त्यामुळे उत्पन्न कमी होण्याची शक्यता आहे. वर्ध्याचे खासदार अमर काळे यांच्याकडून शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन नुकसानीची पाहणी. जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांसोबत फोनवरून त्यांनी चर्चा केली आणि तातडीनं कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. हिंगोलीचे पालकमंत्री बदलावेत. खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. अतिवृष्टी होऊन सुद्धा पालकमंत्री फिरकले नाहीयेत, त्यामुळे नरहरी झिरवळ यांच्याकडून पालकमंत्रीपद काढून घ्या, आष्टीकरांचं वक्तव्य. पुणे जम्मू झेलम एक्सप्रेस 29 सप्टेंबरपर्यंत अंबाला कॅन्टोन्मेंट जंक्शनपर्यंतच धावेल. प्रवाशांना पुढच्या प्रवासासाठी इतर पर्यायांचा आधार घ्यावा लागेल. चेंबूरच्या विवेकानंद इन्स्टिट्यूटची स्वदेशी चिप सेमिकॉन इंडिया 2025 मध्ये मान्यता. स्वदेशी बनावटीची चिप भारताच्या तांत्रिक आत्मनिर्भरतेच्या दिशेनं एक महत्त्वाचं पाऊल आहे. देशाच्या तांत्रिक आत्मनिर्भरतेकडे महत्त्वाचं पाऊल. अहिल्यानगरमधल्या प्रोफेसर कॉलनी चौक आणि सावेडी उपनगरामध्ये 2 अज्ञात व्यक्ती कुत्र्यांना मांस खाऊ घालत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. इतर वेळी मांस न मिळाल्यामुळे हे कुत्रे माणसांवरती हल्ला करत असल्यामुळे त्यांचा वेळीच बंदोबस्त करण्याची मागणी होतीये. अमरावती जिल्ह्यामधील अंजनसिंगी बस स्थानकासाठी नागरिकांचं चक्काजाम आंदोलन. अंजनसिंगी इथे बस स्थानक व्हावं या मागणीसाठी आंदोलक रस्त्यावर. राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अंतर्गत कार्यरत आरोग्य कंत्राटी कर्मचाऱ्यांचे 16 दिवसांपासून काम बंद आंदोलन सुरू आहे. बीडमधील 1400 कर्मचाऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर निदर्शनं. कर्मचाऱ्यांकडून आयुक्तांना तंबी. साताऱ्यामधील सज्जनगड इथल्या घाटामध्ये बसचा ब्रेक फेल झाल्याच्या नंतर अपघात झालाय. ड्रायव्हरच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळलाय. बसमध्ये 50 पेक्षा अधिक प्रवासी होते. यामध्ये शाळकरी मुलांचा देखील समावेश होता. बस ओव्हरलोड झाल्यामुळे गाडीचा ब्रेक फेल झाला अशी प्राथमिक माहिती मिळते आहे. हिंगोलीच्या टाकळगाव शिवारामध्ये कयाधू नदीवरील कोल्हापुरी बंधारा फुटला. बंधाऱ्यामधील पाणी पूर्णपणे शेतामध्ये वाहून गेल्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय. रायगडच्या माणगाव जवळच्या स्वयंभू गणपती मंदिरामध्ये चोरी. चोरट्यांनी तोंडाला फडका बांधून मंदिरामधील दानपेटी चोरली आहे. चोरीची ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. विरारमधल्या इमारतीच्या दुर्घटनेच्या प्रकरणी राज्य सरकारला मानवाधिकार आयोगाची नोटीस. 4 मजली अपार्टमेंटचा एक भाग कोसळल्यामुळे 17 जणांचा मृत्यू झाला होता, तर 8 जण जखमी झाले. निकृष्ट बांधकाम साहित्याच्या वापरामुळे ही इमारत कोसळली असावी असं सुद्धा मानवाधिकार आयोगानं म्हटलंय. आणि यानंतर आपण थेट जाऊयात. मुख्यमंत्री बोलतात. हमने जिनके पास वैलिड एविडेंस है उन्हीं को ओबीसी में आने का हम लोगों ने एक जरिया तैयार किया है और सबसे बड़ी बात यह है कि राष्ट्रीय ओबीसी महासंघ ने हमारे जीआर को पूरा इंटरप्रेट करने के बाद ये कहा है कि इससे ओबीसी के ऊपर कोई असर होता नहीं है. उन्होंने इसके ऊपर अपनी भूमिका स्पष्ट की है. भुजबल साहब से भी मेरी चर्चा हुई है. मैंने उनको भी यह समझाया है और मुझे लगता है कि सारे ओबीसी नेता इसको मान्यता देंगे. आणि यानंतर पुन्हा एकदा बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. नोकरीचं आमिष दाखवून अनेकांची फसवणूक करणाऱ्या 2 जणांना अटक झाली आहे. पोलीस असल्याचं तसेच राजकीय नेत्याच्या सुरक्षा रक्षक असल्याचं भासवून धुळे कृषी विभागाची कारवाई. 36 कृषी सेवा केंद्राचे परवाने निलंबित. 10 परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले. किरकोळ वादामधून मित्राकडून मित्राची धारदार शस्त्रानं हत्या. विजय काळे असं मयत तरुणाचं नाव आहे. बीड शहरामधली घटना आहे. हत्या केल्याच्या नंतर आरोपी विजय गायकवाड हा फरार झालेला होता. मोठ्या शिताफीनं पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
गडचिरोली जिल्ह्यामधील ताटीगुडम या गावामधील विहिरीमधून सध्या गरम पाणी येत आहे, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये कुतूहलाचा विषय. भूगर्भीय उष्णतेमुळे निर्माण झालेली नैसर्गिक प्रक्रिया आणि यामुळे हा सगळा प्रकार घडत असल्याचं जाणकारांचं मत आहे. ग्रामस्थांकडून संशोधन करण्याची मागणी. टिपेश्वरवरून आलेल्या वाघाचा धाराशिवमध्ये 6 महिन्यांपासून मुक्काम. धाराशिव जिल्ह्यामधील वरबंटी गावामधील डोंगरावरती एका तरुणाला झालंय वाघाचं दर्शन. हा व्हिडिओ मोबाईलच्या कॅमेरामध्ये कैद झालाय. मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा. आज रात्रीपासून पदस्पर्श बंद होणार असल्यामुळे भाविकांची रीघ. सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीसाठी नाशिक शहरामधील पोलीस, महानगरपालिका आणि पदाधिकारी यांच्या माध्यमातून पाहणी दौरा. विसर्जनाच्या वेळेला काय अडथळे आहेत, आव्हानं आहेत, या सगळ्याची पाहणी केली जाते आहे.